श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 15. बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत. मी शंकर भट्ट श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासास सुरुवात केली. रस्त्यानं जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो. पाणी काढण्यासाठी तिथं मला एक पोहरा सुद्धा होता. मी पाणी किती आहे हे पाहावं या उद्देशाने आत डोकावलो तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसलं. विहिरीच्या आतल्या बाजूस असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होती. त्या अपरिचित व्यक्तीनं माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेनं पाहिलं आणि म्हणाला, "अरे शंकर भट्टा." मला आश्चर्य वाटलं. माझं नाव त्याला कसं कळलं असेल? मी त्याला उत्सुकतावश विचारलं, "आपणास माझं नाव कसं कळालं?" तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, "नुसतं नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डेस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो. तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहते." त्याला कसं बाहेर काढावं या विचारात मी होतो. माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती. माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला, "प्रापंचिक बंधानं संसारकुपात पडलेला मानव तू बंधरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार? माझा मीच उठेन. आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेनं शक्तीचा अनुग्रह करतात." असं म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता. मी संभ्रमित झालो. तो म्हणाला, "माझं नाव बंगारप्पा. तू तहानलेला दिसतोयस. मी तुझी तहान भागवतो." असं म्हणून त्यानं त्या पोहऱ्यानं भराभर पाणी काढलं आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्यायला. परंतु आश्चर्य असं की पाणी तो प्याला पण तहान मात्र माझी भागली. ह्याचं मला आश्चर्य वाटलं. नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला. त्यानं बोलण्यास सुरुवात केली. "मी स्वर्णकार कुटुंबातील आहे. मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. माझ्या मंत्राच्या सामर्थ्यानं नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती. भूत प्रेत पिशाच यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो. माझं नुसतं नाव ऐकून लोक घाबरत. ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूत प्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत. माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पाहून भूत प्रेतांची असलेली विकृत कळा, क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला. माझ्या संचारामध्ये एकदा पूर्व पुण्याईनं पिठिकापुरम लागलं. श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत क्षुद्र असलेल्या कुंतत्राला परस्पर कलहाला काही कमी नव्हतं. श्री बापनार्युलू आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. मी सर्वात प्रथम बापनार्युलूंना मारून टाकावा असा विचार केला. मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंजळीनं पाणी पित होतो. मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचं ज्ञान होतं. त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचं ध्यान करून पाणी प्यायलं तर ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. मी त्या ओढ्यातील पाणी पित असताना श्रीपाद प्रभू बापनार्यांच्या जवळ होते. श्रीपाद प्रेमानं बापनार्युलूंच्या पोटावरून हात फिरवत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाई. मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापनार्युलूंवर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले. माझी विद्या का फळाली नाही याचं दुःख झालं मला. श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपासका शिक्षा. मला एक सर्पमंत्र येत होता. त्या मंत्राच्या योगानं इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे. मी बापनार्युलूंचं ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प बापनार्युलूंच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकाळू लागले. परंतु ते बापनार्युलूंना काहीच करू शकले नाही. 2 मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जिथून आले होते तिथे निघून गेले. माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता. माझ्या अंकित असलेले भूतप्रेत बापनार्युलूंच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाही. हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लीलांचा चमत्कार असल्याचं मला कळून चुकलं. एवढं झालं तरी माझी राक्षसी प्रवृत्ती काही कमी झाली नाही. मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणिकेची बाहुली करून त्याला 32 जागी 32 सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास 32 ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढीच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्यानं त्यांचा अंत व्हावा असा माझा दुष्टवेध होता. परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला. एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचं मला जाणवलं. त्यानं मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बापनार्युलूंच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडेच येऊन मलाच दंश करू लागले.
श्रीपादांच्या पिठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या. नरक यातनांचा अनुभव होऊ लागला. मी श्रीपाद वल्लभांना मनापासून अंतर्मनानं शरण गेलो. माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचं दर्शन झालं. ते म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करत आहे. तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करत आहे. तरी पण कोणी तहानेनं व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील. कोलांटी खात जुळणं ही एक योग प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील. आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील. माझ्या मात्या पित्यांच्या घरी किंवा श्री बापनारविलूंच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा बहुजन्माचं पुण्य असावं लागतं. तुला या जन्मात तरी तसं भाग्य नाही. जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे. माता पिता जन्मदाते असल्यानं परमपूज्य असतात. त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो. तू आपल्या क्षुद्र विद्येनं कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापाचं फळ तुला शंकर भट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील. नंतर निःशेष होईल. तो शंकर भट्ट माझं चरित्र लिहील असं श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते. ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचं वय 7-8 वर्षाचं होतं. त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहतोय. आज माझा चांगला दिवस आहे असं बंगारप्पा म्हणाले. ही घटना गोंधळात टाकणारी होती. नंतर मी असमंजसपणे म्हणालो, तुम्ही पाणी प्यायलं तर दुसऱ्याची तहान कशी भागते, यात मर्म काय? त्यावर बंगारप्पा म्हणाले, एका योग प्रक्रियेनं मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो. त्याद्वारे हे तादात्म्य भावनेनं साध्य होतं. रामायणकाली किष्किंधा नगरीचा वानरराजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोर युद्धास असलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे. या कारणानंच श्रीरामानं झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता. विश्वामित्र महर्षींनी राम लक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या 2 अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता. या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावानं प्राणशक्तीची सिद्धी करता येते. मानवाच्या शरीराच्या शुद्धीक्रमाच्या 12 अवस्था आहेत. श्रीरामांचा देह 12व्या अवस्थेत होता. श्रीपादांचा देह सुद्धा 12व्या अवस्थेत असल्यानं त्यांच्यातील अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असं आहे. साधन मार्गातील 7 भूमिकांचा विचार. मानव त्याच्या विकासात 7 भूमिकेत असतो. पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय, सूक्ष्म देहेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असतं. वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो. गौतम ऋषींनी अहल्येस शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता. ती श्रीरामांच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली. अहिल्याचं शरीर शिला स्थितीत गेलं होतं, तसंच तिचं मन त्या स्थितीत गेलं होतं. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात ती राहिली. श्रीरामांची पायधूळ लागताच तिचं मनोपुष्प विकसित झालं आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली. चौथ्या भूमिकेला पोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योगशक्ती लाभते. यासाठी आपल्या योग्य शक्तींचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याच्या बोधातून विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते. परंतु पाप कार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजकांसाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते. त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येतं. 5व्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पज्ञानी असतात. 6व्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात. संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलाप सुद्धा चालवतात. भवज्ञानी साधकांचा प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो. 7व्या भूमिकेतील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात. अवतारी पुरुष आणि साधकातील भेद. बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले. त्यांचं निराकरण करण्यासाठी मी प्रश्न केला, महाराज, जीवनात केवळ परिणामक्रम असतो का? काय हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडतं?
यावर बंगारप्पा म्हणाले, अवतारी पुरुष काळाच्या महिम्यानं निर्माण होतात. मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असं म्हणतात. देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. मत्स्य पाण्यात वेगानं पोहू शकतो. कूर्म पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. वराह म्हणजे खड्गमृग, भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी. सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी. नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचं मुख आणि मनुष्याचं शरीर असं रूप धारण केलं होतं. याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार, रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार, सत्वगुण प्रधान असलेला रामावतार, त्रिगुणाच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार, कर्मप्रधान असलेला बुद्ध अवतार, समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत, अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभावतार. श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंध नसलेले योग संप्रदाय, मत, धर्म नाहीतच. श्रीपादांची स्थिती बुद्धिमानांना सुद्धा समजण्यासारखी नाही. त्यांच्यासारखे तेच आहेत. सर्व सिद्धांतांचा, सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे. या सृष्टीचा आदिबिंदू आणि अंतिम बिंदू सुद्धा तेच आहेत. स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराचं निरीक्षण करणारे, संकल्प करणारे, क्षय करणारे तेच आहेत. हे गूढ असं देवाचं रहस्य आहे. सप्तर्षींना जे समजलं नाही ते मी काय सांगू. बाबा शंकर भट्टा, तू धन्य आहेस. त्यांचं अव्याज कारुण्य लाभेल तो धन्य होय. अन्य जीव व्यर्थ होत. सत्कर्म व दुष्कर्मांचं फल विवरण. मी विचारलं, महाराज मला एक शंका आली आहे. समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगलं, थोड्यांना वाईट असं जन्माला का घालतो. यावर बंगारप्पा मोठ्यानं हसले आणि म्हणाले, तू चांगला प्रश्न विचारलास. सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झालीय. मृत्यूचं भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही. वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थानं वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे. पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही. तो देहाहून निराळा असून अजन्मा, अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित आहे. मानवात आणि प्राणी मात्रात एकच आत्मा वास करतो. मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे. या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो. या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो. देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असं नाही, तर काही विघटनकारक, विनाशकारक शक्ती सुद्धा असतात. त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचं चलनवलन सुव्यवस्थित चालवण्याचं कर्म देव करत असतात. मनुष्याच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात. दुःख येत असल्यानं मानवात सुखाचं महत्त्व कळतं आणि तो सुख मिळवण्याचीच आकांक्षा करतो. सृष्टीमध्ये असं दिसून येतं की अनेक दुष्ट, कुकर्मी, नास्तिक, जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचं जीवन जगतात आणि सत्यवचनी, प्रामाणिक, सदाचारी, सच्शील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावं लागतं. अशा विपरीत स्थितीचं कारण असं की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्म केली असणार आणि त्याचं फलस्वरूप त्यांना आज असलेलं सुख प्राप्त झालंय. तसंच अत्यंत प्रामाणिक, सच्शील, सज्जन लोक आज जी दुःख भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्मांचं फलस्वरूपच. मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचं फळ तत्काळ मिळत नाही, त्यास काही वेळ लागतो. परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचं असल्यास त्याचं फळ लवकर मिळतं. चांगलं अथवा वाईट कर्म करणं मानवाच्या हाती असतं. समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट, दुराचारी लोकांकडून सज्जनांचा, संतांचा छळ होऊ लागतो. त्यावेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी, दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचं, संत सज्जनांचं रक्षण करतात. हजारो वर्षांपासून आकाशात तारे, ग्रह, चांदण्या होत्या, परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या. कालांतरानं या तारामंडलातील अनेक तारे खाली पडून त्यांचं दगडात रूपांतर झालं. अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले. पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणानंच सृष्टी चलित आहे. ती सूर्याभोवती परिक्रमा करत असते. परमेश्वराविषयी आकर्षणानं लोक आस्तिक होतात
आणि सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात. ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचं आकर्षण नसतं ते नास्तिक होऊन दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात. या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात. वेलूप्रभू महाराजांचा गर्वभंग. पिठिकापुरम या नगरीत वेलूप्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते. ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत. एकदा त्यांना श्रीपाद श्री वल्लभांना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास अप्पळराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना तत्काळ घेऊन यावं. घरात स्वामींचे आजोबा बापनाचार्युलू होते. सेवकांनी त्याला राजाज्ञा सांगितले. आजोबांनी स्वामींना सांगितलं, पिठिकापुरमच्या महाराजांनी तुला भेटीस बोलावलंय. श्रीपाद म्हणाले, तात, राजांच्या मनात भक्तिभाव नाही. तो अहंकारपूर्ण वृत्तीनं मला येण्याची आज्ञा करतोय. त्याला वाटतं आपण महाराज आहोत, आपली सत्ता सर्वांवर चालते, आपण म्हणू तसं झालं पाहिजे. परंतु माझं दर्शन एवढं सोपं नाही हे तो जाणत नाही. मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही. स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले, तुमचे महाराज केवळ या पिठिकापुरमचे राजे आहेत, परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावं. येताना गुरुदक्षिणा आणि चक्रवर्ती सम्राटास शोभेल असा नजराणा घेऊन यावं. स्वामींचं हे वक्तव्य ऐकून अप्पळराज आणि बापनाचार्युलू यांनी आपसात विचार विनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिलं. सेवकांनी स्वामीचा निरोप राजास कळवला. तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले, मी या नगरीचा महाराज आहे. माझ्या आज्ञेचं श्रीपाद श्री वल्लभ कसं उल्लंघन करू शकतात हे मी पाहतो. एवढं वाक्य बोलताच भोवळ येऊन ते सिंहासनावरून खाली पडले. सारे सेवक सिंहासनाजवळ धावले. त्यांनी राजाला पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरक यातना त्याला होऊ लागल्या. तत्काळ राजपुरोहित श्री कोटसुंदर शर्मा यांना बोलावणं पाठवलं. त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रेयांची श्रद्धाभावानं पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला आणि विभूती कपाळी लावली. राजपुरोहित म्हणाले, पाहिलात ना माझ्या अर्चनेचा परिणाम. आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे, कारण ते स्वतःच श्री दत्त प्रभूंचे अवतार आहेत. त्यांच्या पूजेनं लहान सहान सिद्धी प्राप्त होतात. बापनाचार्युलूंना सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्रसिद्धी प्राप्त झालीय. श्री व्यंकटशास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो. महाराज, आपण बलवान असलात तरी श्री स्वामींना बांधून आणणं योग्य नाही, ते आपल्या फायद्याचं नाही. महाराज राजपुरोहिताला म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांनी काही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हाला त्रस्त केलंय, यावर काही उपाय सुचवावा. राजपुरोहित म्हणाले, महाराज, आपण विद्वान ब्राह्मणांकडून दत्त पुराणाचं पारायण करून घ्यावं. स्वयंभू दत्तात्रेयाची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान, सुवर्णदान, अन्नदान करावं. असं केलं असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील. राजानं राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकरवी श्री दत्त पुराणाचं पारायण प्रारंभ केलं. परंतु आश्चर्य असं घडलं की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्यांच्यावर आळा घालणं राजास कठीण झालं. महाराजांना त्या रात्रीत स्वप्नात आपले पितर दिसले. ते अगदी क्षीण, अशक्त आणि दीनवाणे दिसत होते. ते म्हणाले, अरे वेलू, तू आम्हास श्राद्ध भोजन देत नाहीस, आमची या प्रेत योनीतून सुटका करण्यास काही करत नाहीस. महाराज म्हणाले, तात, मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतो ना. पितर म्हणाले, परंतु ते आम्हाला काही मिळत नाही. ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत. राजानं आणि ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतःकरणानं मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हाला त्याची प्राप्ती होईल. पितरांच्या वक्तव्यानं राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही. याच वेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेनं पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागानं घराबाहेर फेकू लागली. ती जेवायला बसली की अन्नात किडे दिसत आणि ती ते अन्न फेकून देई. तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागे. अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूनी संकटाने घेरलं. त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली.
राजा सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती. त्याची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागली. त्याच्या मुलानं प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडानं घरातील एका खांबास बांधून ठेवलं. त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्यासमोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळविण्यास सुरुवात केली. पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपवून जेवण करून घरी येताच त्यांच्या घरी धुमाकूळ घालणारी भूतप्रेत दिसत होती. ती पाहून बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात. ती भूत ब्राह्मणांना म्हणत, तुमच्या महाराजांनी असंख्य पाप केली. आम्हाला आमच्या पतीपासून दूर करून आतोनात छळ केला. तुम्ही राजानं वाम मार्गानं मिळवलेलं धन दानरूपात घेतलं, त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत. ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण, राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले. त्यांना यातून सुटका कशी करून घ्यावी हे कळेना. अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले, दत्तपुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःख नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असं वाटलं होतं, परंतु सारं काही विपरीतच घडलं. त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीवर पश्चाताप झाला. महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले. ते सर्वजण स्वामींना शरण गेले आणि क्षमा याचना केली. क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंतःकरणानं त्यांचे अपराध क्षमा केले. ते म्हणाले, या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचं जास्तीत जास्त फळ प्रदान करतो, परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचं अगदी कमीत कमी फळ देतो. मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे. कालाग्नी रूपात असलेलं ते दत्तरूप माझंच आहे. मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलोय. श्रद्धायुक्त अंतःकरणानं माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो. माझे आई वडील सौ सुमती आणि श्री अप्पळराज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत. माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभाद महर्षी होते. माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला. मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्युलून सारखा दिसेन. मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्यावेळी भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करीन. विपुल धन, दौलत, शक्ती, सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. संपत्ती ही सत्यमार्गाने मिळवलेली असावी, वाम मार्गाने मिळवलेली नसावी. वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख, क्लेश, अशांती, वैमनस्य, आपपरभावासच कारणीभूत होते. प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो. तुमचं पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावानं श्रीपाद श्रीवल्लभा, दत्तात्रेया, दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापाचं दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन. हे महाराजा, तू सत्य असलेलं असत्य सांगितलंस आणि असत्य असलेलं सत्य प्रतिपादन केलंस, त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावं लागलं. श्रीपाद श्रीवल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्यानं श्री दत्त पुराण या ग्रंथाचं पारायण करून सुद्धा त्याचं फळ न मिळता नुसती संकटच झेलावी लागली. श्री दत्त प्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभच आहेत हे त्रिवार सत्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती: अकारण कलह निवारण, पूर्वजन्मकृत दोष निवारण.